नमस्कार. चला, आज आपण एका खूपच रंजक आणि गूढ कथेकडे वळूया. ही कथा आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या पवित्र ग्रंथातून. आणि ही कथा आपल्याला सत्य आणि माया म्हणजे खरं काय आणि भ्रम काय यातला फरक शिकवते. बघूया तर, एका संताची कृपा सावली एका कुटुंबावर पडलेल्या वाईट शक्तीच्या काळोखाला कशी दूर करते. आता बघा, या कथेची सुरुवातच एका अशा प्रश्नाने होते जो आपल्या सगळ्यांच्याच मनात येऊ शकतो. म्हणजे विचार करा, एक साधंसुधं कुटुंब, आपापल्या आयुष्यात रमलेलं, त्यांच्या नशिबी इतके भयंकर त्रास काय आवेत? कोणी आणि का त्यांच्यावर काळी जादू केली असेल? तर पहिला भाग आहे एका कुटुंबाची बिकट परिस्थिती. चला जरा जवळून पाहूया की नेमकं कोणतं संकट कोसळलं होतं त्या कुटुंबावर आणि त्यांची अवस्था किती वाईट झाली होती. तर बघा, त्या घरात एक तरुण मुलगी होती. तिची एकच साधी इच्छा होती की एका चांगल्या, तेजस्वी मुलाशी तिचं लग्न व्हावं. पण इथेच एक विचित्र गोष्ट घडत होती. जेव्हा कधी तिचं लग्न जुळायची वेळ यायची, तेव्हा काहीतरी असं घडायचं की ज्याचा कुणालाच ताळमेळ लागायचा नाही, आणि आलेलं स्थळ ते मोडायचं. आणि हे काही एकदा दोनदा नाही, तर सतत, वारंवार घडत होतं. आणि हे संकट काही फक्त त्या मुलीच्या लग्नापुरतं मर्यादित नव्हतं. नाही, घरातच अतिशय विचित्र आणि खरं सांगायचं तर भीतीदायक घटना घडायला लागल्या होत्या. म्हणजे बघा, शिजवलेलं अन्न अचानक गायब व्हायचं. घरातली भांडी ती चक्क विहिरीत फेकलेली सापडायची. सगळीकडे म्हणजे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात एक प्रकारची अस्वस्थता, एक नकारात्मकता आणि भीती पसरली होती. पुढचा भाग आहे काळ्या जादूची सावली. आता प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या मागे नक्की होतं तरी काय? त्या बिचाऱ्या कुटुंबाला जे दिसत होतं ना, ते तर फक्त वरवरचं संकट होतं. त्याच्या मागे एक खूप मोठं गडद रहस्य दडलं होतं. एक सावली, काळ्या जादूची सावली. आणि आता जो खुलासा होणार आहे तो सगळ्यात धक्कादायक आहे. या सगळ्या त्रासामागे कोणी बाहेरचा शत्रू नव्हता, तर त्या मुलीची सख्खी मावशीच होती. हो, आणि तिचा हेतू अत्यंत स्वार्थी. तिला त्या घरात आपला जावई आणायचा होता आणि त्या योगे संपूर्ण कुटुंबावर आणि त्यांच्या संपत्तीवर आपलं नियंत्रण मिळवायचं होतं. आणि आपला हा स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी तिनं वशीकरण विद्येचा म्हणजेच थेट काळ्या जादूचा आधार घेतला. त्यासाठी ती 3 अतिशय भयंकर गोष्टी करत होती. पहिली, माया म्हणजे घरात एक प्रकारचा भ्रम निर्माण करणं. दुसरी गोष्ट म्हणजे कालीची पूजा, पण ही सात्विक पूजा नव्हती, तर देवीच्या तामसिक रूपाचा ती गैरवापर करत होती. आणि तिसरी, रक्तपान. हो, रक्त पिण्यासारखी अघोरी प्रथासुद्धा ती करत होती. पुढचा भाग एका संताचं आगमन. आणि म्हणतात ना की जेव्हा अंधार खूप जास्त गडद होतो तेव्हाच कुठून तरी प्रकाशाचा एक किरण दिसतो. अगदी तसंच काहीसं त्या निराशेच्या खाईत लोटलेल्या कुटुंबाच्या आयुष्यात घडलं. त्यांच्यासाठी आशेचा किरण घेऊन आलं एका संताचं आगमन. तर अशा त्या अत्यंत निराशाजनक वातावरणात एक दिवस अचानक एक तेजस्वी साधू, एक पवित्र संत भटकत भटकत त्यांच्या दारात आले. आणि त्यांचं हे आगमन त्या कुटुंबासाठी जणू काही आशेचा एक नवा किरणच घेऊन आलं होतं. आता त्या संतांची दृष्टी दिव्य होती. म्हणजे जिथे सामान्य लोकांना फक्त गोंधळ आणि भीती दिसत होती ना, तिथे त्यांना त्या भ्रमाच्या, त्या मायेच्या पलीकडचं सत्य अगदी आरशासारखं स्पष्ट दिसत होतं. घरात पसरलेली ती नकारात्मक ऊर्जा, ते सगळं कपट त्यांच्या एका क्षणात लक्षात आलं. त्यांना लगेच कळून चुकलं की परिस्थिती किती गंभीर आहे. पुढचा भाग सत्य विरुद्ध कपट. आणि इथूनच या कथेतल्या खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. हा संघर्ष होता सत्याचा आणि कपटाचा. एका बाजूला होती मावशीची काळी जादू आणि तिचं कपट, तर दुसऱ्या बाजूला होतं संतांचं दिव्य ज्ञान आणि सत्य. इथे बघा, 2 पूर्णपणे भिन्न मार्ग समोरासमोर उभे होते. एकीकडे होता मावशीचा मार्ग, जो पूर्णपणे स्वार्थावर, इतरांवर नियंत्रण मिळवण्याच्या हव्यासावर आणि भीती निर्माण करण्यावर आधारलेला होता. आणि याच्या अगदी विरुद्ध होता संतांचा मार्ग, जो स्पष्टतेवर, दैवी मार्गदर्शनावर आणि धर्मावर म्हणजेच योग्य आणि न्यायपूर्ण मार्गावर चालण्यावर अवलंबून होता. आपला पुढचा भाग आहे खऱ्या उपासनेचा मार्ग. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. त्या संतांनी फक्त त्या कुटुंबाला संकटातून बाहेर नाही काढलं, तर त्यांना एक खूप मोलाची शिकवण दिली. त्यांनी त्यांना खऱ्या उपासनेचा मार्ग दाखवला.
आणि योग्य साधना कोणती आणि अयोग्य कोणती यातला फरक स्पष्ट केला. त्यांनी समजावून सांगितलं की खरी उपासना ही शुभलक्ष्मी आणि भगवान शंकर यांच्यासारख्या सात्विक, कल्याणकारी देवतांची असते. ही भक्ती करण्याचा मार्ग आहे. आणि अशा उपासनेचा उद्देश काय? तर सद्गुण वाढवणं, इतरांवर नियंत्रण मिळवणं नाही. अशी उपासना आपल्या जीवनात सद्गुण आणि शांती घेऊन येते. आणि जेव्हा आपण अशा सात्विक मार्गाने उपासना करतो तेव्हा त्याची फळंही तशीच मिळतात. काय मिळतं आपल्याला? प्रेम मिळतं, शांती मिळते आणि दया. हे दैवी गुण आपल्यात वाढीस लागतात. आणि याचा परिणाम आपलं आयुष्य आणि आपल्या सभोवतालचं वातावरण सगळंच सकारात्मक होऊन जातं. आणि खरं तर हेच या संपूर्ण कथेचं सार आहे. संतांनी दिलेला हा उपदेश खूपच मोलाचा आहे. ते म्हणाले, दैवी शक्ती धर्मसंस्थापनेसाठी असते, स्वार्थासाठी नाही. म्हणजे काय? तर दैवी शक्ती ही जगात चांगुलपणा, न्याय, धर्म स्थापित करण्यासाठी वापरायची असते. आपल्या छोट्या मोठ्या स्वार्थांसाठी तिचा गैरवापर करायचा नसतो. ही कथा जरी खूप जुनी असली तरी ती आजच्या काळातही आपल्याला एका फार महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपण सगळेच आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींवर विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो. पण त्यातली खरी श्रद्धा कोणती आणि निव्वळ अंधश्रद्धा कोणती यातला फरक कसा ओळखायचा? हा एक असा प्रश्न आहे जो मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.